त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। देवा एवढंच करा, तुमचं नाव माझ्या मुखातून आलं पाहिजे आणि माझा प्राण गेला पाहिजे, असं भगवंताला पण प्रार्थना केली पाहिजे। शेवट अंतकाल समयाला देवा माझ्या मुखामध्ये नाम आलं पाहिजे। अंतकाळी ज्याच्या मुखा नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही। तुकोबराय म्हणतात त्या सुखाला पार नाही। म्हणून भगवान परमात्म्याला ते म्हणतायत की बाबा काय काय पाहिजे तुम्हाला समोर। श्री गंगा जी का तट हो, जमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले। श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से। मेल्यानंतर किंवा मरायच्या आधी मनुष्याच्या मुखामध्ये तुळशीचं दळ पाहिजे। लोक मेल्यावर टाकतात, लोक मेल्यावर म्हणतात आमच्या मुखामध्ये तुळशी दळ टाका बरं का, आणि त्या तोंडानं कधी देवाचं नाव घेतलेलं नसतं। दारू पित असतो, गांजा पित असतो, तंबाखू खात असतो। मी तर म्हणतो आशेच्या तोंडामध्ये नालीचं पाणी टाका, गंगाजल नका टाकू, अपमान आहे त्याचा। तुम्हाला राग येईल महा, खरी गोष्ट आहे। अहो जीवनभर देवाचं नाव घ्यायचं नाही, शेवट अंतकाल समयाला त्याच्या तोंडामध्ये तुळशीपत्र टाकायचं कशा करता? अहो जो भगवत भक्त असतो त्याच्यासाठी तुळशी दळ असतं, त्याच्यासाठी गंगाजल असतं। पण लोक फार कठीण आहे, देवाचं नाव घेत नाही। म्हणून आपल्याला भीष्माचार्य म्हणतायत की मला तुळशीदळ आणि गंगाजल पाहिजे। आणि भगवान परमात्म्याला ते म्हणतायत देवा ज्यावेळेस जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शन दिखावे, जब प्राण तन से निकले, तब प्राण तन से निकले। भगवान परमात्माला म्हणायचं देवा त्या टायमाला लवकर ये बरं का। कोणत्या? उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, तब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी न मान